नमस्कार, VS हेल्थ फूड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीची बेसन वडी आणि झणझणीत असा रस्सा। तर कसा वाटला हा बेत मला नक्की सांगा। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी बेसन पीठ, 2 कांदे, 1 टोमॅटो, लसण, जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं खोबर आणि त्याला मस्त असं ग्रेव्ही तयार करून घेऊया। त्याच्यासाठी कांदा फ्राय करून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। तेल टाकून नंतर त्याच्यामध्ये थोडेसे 1 टोमॅटो टाकूया। 1 टोमॅटो टाकून त्याला छान असं परतून घेऊया। टोमॅटो आणि कांद्याचं परतून छान घेऊन त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आणि टोमॅटो परतून घेऊया। नंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया लसण। मी 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, कारण आपण नंतर ही यूज करणार आहेत म्हणून। थोडंसं खोबर आणि थोडंसं तेल टाकून मसाला छान असा परतून घेऊया। सर्व मसाला परतून झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक ग्रेव्ही तयार करून घेऊया। नंतर आपण वड्या बनवण्यासाठी साहित्य तयार करू। एका कढईमध्ये जिरे आणि मोहरी टाकून नंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेतला आहे ते टाकून घेऊया। नंतर बेसिक मसाले, हळद आणि चवीनुसार मीठ घालून त्याच्यामध्ये छान असं त्याला परतून घेऊया। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून बेसनचं प्युरी तयार करून घेतली आहे ते टाकून घेऊया। आणि प्युरी टाकून गॅसची फ्लेम ही मोठी करायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याला छान असं परतून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी तयार होऊ नये म्हणून त्याला सतत परतत राहायचं आहे। गाठी तयार होत नाही, गाठी झाल्या तरी त्याला परतत राहिल्यामुळे ते गाठी निघून जातात। आणि परतून झाल्यावर त्याच्यावर आपण 2 मिनिट तरी झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊया। शिजवून झाल्यावर त्याला आपण एका प्लेटमध्ये तेल थोडंसं टाकून ते थंड व्हायला प्लेटमध्ये घेऊ। आता आपण ती बेसन वडी तयार करूया। त्याच्यासाठी थोडंसं तेल किंवा पाणी हाताला लावून, ते गरम आहे त्याच्यामुळे आपण हळूहळू त्याला थापटून घेऊया। थापटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया खिसून घेतलेलं खोबर आणि थोडीशी कोथिंबीर आणि खोबर लावून त्याला अजून थोडंसं थापटून घेऊया, म्हणजे खोबर आणि कोथिंबीर त्याला चिटकली पाहिजे। नंतर आपण त्याला कट करून घेऊया। कट करण्यासाठी मी उभे आणि आडवे शेप दिले आहे, डायमंड शेप दिले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते शेप देऊ शकतो। नंतर आता आपण ग्रेव्हीसाठी तयार करूया। गॅसवर कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये 2 माप तेल टाकले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता, कमी किंवा जास्त। तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकून रश्श्याला तरी करू शकतो। मी 2 माप टाकले आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडेसे जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जे आपण ग्रेव्ही बनवून घेतली आहे, ती ग्रेव्ही आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। ग्रेव्ही टाकून ग्रेव्ही छान अशी परतून घेऊया। ग्रेव्ही परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतायची आहे। छान अशी तेल असं पूर्णपणे वर दिसलं पाहिजे। नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बेसिक मसाल्यामध्ये आहे हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट, थोडंसं काळं तिखट टाकून मी छान असं परतून घेतलेलं आहे। परतून झाल्यावर 1-2 मिनटं थोडंसं परतून घेऊ द्या मसाले। परतून झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे गरम पाणी। मी 1.5 ग्लास गरम पाणी घेतले आहे, कारण मी 3 माणसांसाठी ही भाजी बनवत आहे म्हणून मी 1.5 ग्लास पाणी गरम केलं आहे। तुम्ही तुमच्या
माणसाच्या अकॉर्डिंग पाणी ॲड करू शकतो. मी 3च माणसं असल्यामुळे मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलं आहे. जर तुम्हाला रस्सा पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्तही पाणी ॲड करू शकतो. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे, झणझणीत असा रस्सा. तर ही बेसनवडी कशी झाली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इकडे ह्या वडीला काय बोलतेत हेही नक्की कळवा. कारण हे वड्या अशा तर सहसा पितृच्या टायमिंगला किंवा डोहाळे जेवणामध्ये बनवतात. तुमच्या इकडं कसं बनवतात नक्की नक्की सांगा. थँक्यू.